सुरगाणा व परिसरातील सकल आदिवासी जमातीच्या वतीनं बुधवारी 21 ऑगस्ट पासून उंबरपाडा येथील टोलनाका येथे सकाळी 11 वाजेपासून बेमुदत चक्काजाम आंदोलन सुरू करण्यात आलं आहे। आंदोलनाचा दुसरा दिवस असूनही प्रशासनाने यावर अजूनही निर्णय घेतला नसल्यानं आदिवासी बांधव आपल्या मागण्या होत नाही तोवर चक्काजाम आंदोलन सुरू ठेवण्याच्या विचारात आहेत। माजी आमदार जे.पी. गावित आज ठाम भूमिका घेत सांगितलं की आज कोणत्याही प्रकारचा निर्णय झाला नाही तर शुक्रवारी म्हणजे 23 रोजी नाशिक येथील आदिवासी विकास भवन इथे ते आमरण उपोषणाला बसणार। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत चक्काजाम आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय आदिवासी बांधवांनी घेतला आहे। ऊन वारा पाऊस यांची तमा न बाळगता हे चक्काजाम आंदोलन सुरूच राहणार आहे। महाराष्ट्रातील पेसा क्षेत्रातील 17 संवर्गामध्ये अनेक उमेदवार नोकरीसाठी पात्र असूनही महाराष्ट्र सरकार जाणून बुजून त्या जागा भरत नाही। या निषेधार्थ अनेक पात्र तरुण बेमुदत उपोषणासह आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते, परंतु या आंदोलनाचे सरकार गांभीर्याने घेत नसल्यानं आंदोलनात सहभागी झालेले उमेदवार व त्यांचे परिवार संतप्त झाले आहे। या आंदोलनात अनेक राजकीय लोकप्रतिनिधींनी सहभागी होऊन आपला पाठिंबा दर्शवला आहे। यासाठी सकल आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी माजी आमदार जे.पी. गावित, चिंतामण गावित, मोहन गांगुर्डे, जनार्दन भोये यांच्यासह हजारोच्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित आहेत। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत चक्काजाम आंदोलन सुरू ठेवण्याचा ठाम निर्णय यावेळी घेण्यात आला। तालुक्यातील सुरगाणा पंचायत समिती कार्यालय, तहसील कार्यालय बंद करण्यात आलं होतं। तसेच बोरगाव येथील बिरसा मुंडा चौकात अभोणा रस्ता व सुरगाणा रस्ता बंद करण्यात आला आहे। यावेळी नाशिक येथून सुरगाणा येथे जाणाऱ्या 9 बसेस बंद ठेवण्यात आल्या। गुजरात राज्यातील नाशिक येथे येणाऱ्या जवळपास 10 बसेस सापुतारा येथपर्यंत येतात, त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झालेले आहे। यामुळे कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरगाणा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी व SRP बटालियन यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता।